साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीनं दरवर्षी ज्योतचं आयोजन करण्यात येतं। वाटेगाव ते पुणे अशी ही ज्योत चालत येते आणि सर्वच जण हा प्रवास करतात। अण्णाभाऊंवरील हे प्रेम ते व्यक्त करतात आणि अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा अशी मागणी घेत ही ज्योत वाटेगाव ते पुणे दरवर्षी येत असते। आणि आता आपल्या सोबत आहे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे सर्व कार्यकर्ते मंडळी। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आताच्या या ज्योत विषयी। महाराष्ट्र कामगार सुरक्षा दल आणि झोपडपट्टी सुरक्षा दल यांच्या वतीनं भव्य क्रांती ज्योत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करावं या मागण्यांसाठी अण्णाभाऊंच्या जन्मभूमी वाटेगावपासून साहित्य क्रांती ज्योतीचं आगमन होऊन ती 21 जुलै रोजी पुण्यातील अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा स्वारगेट येथे आणली। या साहित्य क्रांती ज्योतीच्या आंदोलनाचं जाहीर सभेत रूपांतरण झालं। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत कुमार सप्तर्षी आणि स्वागताध्यक्ष भगवानराव वैराट आदी उपस्थित होते। झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानरावजी वैराट आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय दादा काय सांगाल, आज किती वर्ष आपण झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीनं या ज्योतचं आयोजन करते आणि वाटेगाव ते पुण्याची ही ज्योत येते आणि आज देखील ही सर्व ज्योत इथे आलेली आहे, आपण काय सांगाल? आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारला हा इशारा आहे, गेली 14 वर्ष आम्ही सातत्याने हा वनवास भाग केलेला आहे। आम्हाला खात्री आहे की या सरकारला आम्ही भाग पाडू, अण्णाभाऊंना भारतरत्न द्यायला आम्ही भाग्यच करणार आहोत। अण्णाभाऊ हे संयुक्त महाराष्ट्राचे नायक आहे आणि साहित्यिकांचा साहित्यिक आहे आणि बहुजनांची म्हणणं आहे की अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालं पाहिजे। नक्कीच आपण गेली कित्येक वर्ष ही मागणी करताय, या संदर्भात आपण मुख्यमंत्री असेल यांना कुठला काही लेटर दिलाय का? त्या संदर्भात काही आपली विचारणा झाली का? या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व आमदार आणि अधिवेशनामध्ये सर्वांनी सह्या करून सर्व आमदारांनी त्याला मान्यता दिली। केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे। नक्कीच अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा अशी मागणी घेत आज गेली कित्येक वर्ष वाटेगाव ते पुण्याची ही ज्योत आणण्यात येते आणि भारतरत्न केव्हा मिळणार हाच प्रश्न आज उपस्थित केलेला आहे। जर भारतरत्न मिळाला नाही तर विविध पद्धतीचे आंदोलन देखील करण्यात येणार आहे असा इशारा देखील आज भगवंतांच्या वतीने करण्यात आलेला आहे। आता आपल्या सोबत आहेत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मोहम्मदभाई शेख, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। काय सांगाल दादा, दरवर्षी आपण या ज्योतचं आयोजन करताय, वाटेगाव ते पुणे अशी ही ज्योत येते, काय सांगाल या प्रवासाविषयी? आम्ही गेले 13 वर्षे पूर्ण झाले, आज आमची 14वी ज्योत आली। झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने भगवानराव वैराटच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सर्व सहकार्याच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतरत्न या वारंवार या सरकारला बोलतोय, आम्हाला भारतरत्न द्या। ते काय ऐकत नाही, ते काय आता चोराचं तोंड लपवतात आणि आम्हाला हे करत नाही। आम्ही एक ठरवलंय, ही ज्योत आज आमची पुण्यात तर जाणारच आहे, पण एक 8-10 दिवसात आम्ही मुंबई दौरा मंत्रालयाला आम्ही एक धडक मोर्चा करणार आहे आणि त्यांचे कपडे फाडणार हे गवाही देतो। आणि आम्हाला भारतरत्न कसे देत नाही आता हिसकून घ्यायचे आमची वादे आले। शिवाजी भिसे देखील आपल्या सोबत आहेत। वाटेगाव ते पुणे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही आदरणीय लोकनेते भगवानरावजी वैराट साहेब आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मोहम्मदभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली गेली 14 वर्षापासून हा पायी प्रवास आम्ही करत असतो। अण्णाभाऊंना गेली 14 वर्षापासून मागणी करूनही हे सरकार जाणून बुजून भारतरत्नापासून वंचित ठेवतंय। आता तर आम्हाला असं वाटायला लागले की अण्णाभाऊ एका विशिष्ट जमातीचे असल्या कारणाने हे सरकार एक जातीय द्वेष भावनेतून ह्या गोष्टी टाळतंय की काय असं आमचा आता समज झालाय नाही। आता जसं आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी घोषित केलं की आम्ही जसा वाटेगाव टू पुणे जसा ज्योत घेऊन आंदोलन करतोय त्याच धर्तीवर पण ते वेगळं की ह्या सरकारला त्याची पूर्णपणे जाग येईल, त्याची जाणीव होईल अशा पद्धतीचं तीव्र आंदोलन आम्ही पुणे ते चिरागनगर मुंबई आणि मंत्रालय असं करणार आहे। आणि ते आंदोलन आम्ही लोकनेते भगवानरावजी वैराट साहेब आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मोहम्मदभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाने करून अण्णाभाऊंना भारतरत्नापासून वंचित ठेवणाऱ्या या केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। सालाबाद प्रमाणे ही झोपडपट्टी सुरक्षा दलाची मागणी नवीन आहे। ही मागणी गेली 14 वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी। अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर साहित्यरत्न
जे अण्णाभाऊ साठे आहेत यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा, ही मागणी पहिल्यांदा जर महाराष्ट्रामध्ये कुठल्या संघटनेने केली असेल तर ती पहिली संघटना झोपडपट्टी सुरक्षा दल आहे. आमचा असा मानस आहे की अण्णाभाऊ हे रशियाला कळाले, भारताच्या बाहेर कळाले, परंतु भारत देशाला अजूनही अण्णाभाऊ कळाले नाही. अण्णाभाऊ जर वेगळ्या जातीत जन्माला आले असते तर अण्णाभाऊंची पालखी निघाली असती. प्रामुख्याने पाहिलं गेलं तर अण्णाभाऊ आणि संत तुकोबाराय यांच्यामध्ये बरंचसं साम्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आढळतं की तुकाराम महाराजांचं नाव पण तुकारामच होतं आणि अण्णाभाऊंचं ओरिजिनल नाव हे तुकाराम होतं. एक संत झाला, जगद्गुरू झाले, आणि दुसरे हे साहित्यातले महामेरू झाले. अवघ्या 1.5 दिवसाचं शिक्षण घेतलेला दलित प्रवर्गात मातंग समाजात जन्माला आलेला हा अण्णाभाऊ जर 1.5 दिवसात विश्वाला म्हणजे डोंगरा एवढं साहित्य लिहित असेल आणि माझा रशियाचा प्रवास, अण्णाभाऊ हे केवळ एका जातीचे नाही तर अण्णाभाऊ 18 पकडांचं नेतृत्व मानणारे अण्णाभाऊ. अण्णाभाऊंनी फक्त मातंग समाजाच्याच नाही तर शेतकऱ्यांच्या व्यथा सुद्धा आपल्या लेखणीतून मांडल्या. त्यात प्रामुख्याने आपण उल्लेख केला तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, ही चळवळ चालू असताना की मुंबई ही गुजरातला जोडली जाणार होती, परंतु संयुक्त महाराष्ट्र पेटवण्यात अण्णाभाऊंचा मोठा सिंहाचा वाटा आहे. जग बदल घालून घाव गेले मला सांगून भीमराव, हे अण्णाभाऊंनी म्हटलं. आणि मुंबईची लावणी ज्यांना अण्णाभाऊंनी जी छक्कड गायली की माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती कायली, होती ओ बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची, उदात्त मनाची मोठ्या गुणाची, आणि सीता जणू ती माझी रामाची. हे कुठल्या स्त्रीचं वर्णन नाही तर अण्णाभाऊंनी केलेलं हे मुंबईचं वर्णन आहे. मुंबई ही महाराष्ट्राचं नाक आहे, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबईमध्ये 18 पकड विविध जाती धर्माचे लोक हे पोटपाण्याचा उद्योग करतात. त्यात अण्णाभाऊ म्हणतात याच्यात भर पडली माझ्या एकाची. आणि अण्णाभाऊ जर जाणून बुजून, आम्हाला तर वाटतं आमच्या संघटनेला की अण्णाभाऊंना जाणून बुजून भारतरत्नपासून वंचित ठेवलं जाते. परंतु काही असो, अण्णाभाऊंना भारतरत्न मिळणारच. आणि झोपडपट्टी सुरक्षा दल जोपर्यंत अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार केंद्र शासन घोषित करत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहणार. आणि हा लढा आतापर्यंत आम्ही ज्योत काढतोय की ही क्रांतीची मशाल आहे, ही ज्योत विचारांची आहे, ही ज्योत आहे ती पुरोगामित्वाची आहे, ही ज्योत महापुरुषांच्या विचाराची आहे, एका महापुरुषाच्या विचाराची नाही. ही ज्योत सावित्रीमाईची आहे, ही ज्योत छत्रपतींच्या विचाराची आहे, ही ज्योत महात्मा फुलेंची आहे. ह्या ज्योतीत ज्या ज्या महाराष्ट्राच्या मातीत महाराष्ट्राच्या महापुरुषांनी जन्म घेतला त्या सर्व महापुरुषांच्या विचाराची ज्योत आहे. आमचा 18 पकड 12 बलुतेदार समाज अण्णाभाऊंना उपेक्षित ठेवणार नाही. यासाठी आम्हाला लागेल ते करू आणि इथून पुढचं आंदोलन हे उग्र राहील. आम्हाला जे आमचे नेते आदेश देतील त्या प्रकारे आंदोलनाची दिशा ठरली जाईल. भगवान वैराट हे आमच्या संघटनेत 55 वर्षापूर्वी आले होते, युवक क्रांती दल. तर भगवान, त्यांच्या पत्नी रतनलाल सोनाग्राम, मराठी 5वी पासून आम्ही एका शाळेत शिकलोय अहमदनगर. काशीनाथ समाजवादी चळवळीतले, दत्ता आता नवीन कार्यकर्ता. असे सर्व कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, सर्वांना नमस्कार, सर्वांना सलाम अलैकुम आणि जय भीम. प्रथम मी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला वंदन करतो. त्यानंतर माझे 2 शब्द या ठिकाणी समाजापुढे ठेवू इच्छितो. हे जे जयंती आणि पुण्यतिथी असते यावेळेला समाज एकत्र जमतो, त्याचा एक फायदा असतो. काय फायदा असतो? आपण एकमेकांना भेटतो आणि एकमेकांचे विचार ऐकतो, हे निमित्त असतं. पण खरं काय असतं, आता आपल्याकडे महापुरुष जातवार बघायची सवय झालेली, प्रत्येक जातीचा एक महापुरुष. तर असं काय झालं तर आपल्या जातीमध्ये प्रत्येक जातीचं स्थान वरचं खालचं असं जुन्या काळामध्ये करून ठेवलेलं आहे. आणि मग माणसाला पुढे यायचं आहे तर त्याला एक वाटाडा लागतो की मी जाऊन आलोय पुढं आणि तो रस्ता असा आहे. म्हणून प्रत्येक जातीला एक महापुरुषाची गरज असते, हे आपली प्रगती कशी करायची. नाहीतर पूर्वीचं जे तत्वज्ञान होतं, ठेविले अनंत तैसेची राहावे,
म्हणजे जसं आपण जन्माला आलो तसंच राहायचं. सटवाईनं जे लिहिलंय काय व्हायचं ते नशिबानं होईल, आपण काही करून होत नाही. तर महापुरुष आपल्याला खडबडून जागे करतात की असं नाहीये. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलं की राजवाड्यात जन्माला आलेल्या इतरांसारखं माझं भाग्य नाही, मी माझं भाग्य स्वतः तयार केलं. नशीब नाही, सटवाई नाही, आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पदव्या घ्यायचं, शिक्षण घ्यायचं, आणि भारतातल्या लोकांनी भविष्य काळात कसं वागावं याचं संविधान लिहायचं. ही काही साधी गोष्ट नाही. दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो की कोणत्याही महापुरुषाने आपल्या जाती जातीत भांडणं असतात, म्हणून महापुरुषांना कमी जास्त लेखू नये. तसं लेखणं हे आपलाच पराभव आहे. म्हणजे मग जो ब्राह्मणवाद होता की वरती ब्राह्मण आणि खाली अस्पृश्य, म्हणजे काय होतं, वरच्याला सगळे हक्क, त्याच्यापेक्षा खालच्याचे थोडे हक्क काढलेले. तो कुरकुर करायला म्हणून सांगितलं तर तू खालच्याचे हक्क काढून घे. असं करत करत एक समाज तयार झाला जो मागच्या राष्ट्रामध्ये अस्पृश्य समजला जायचा. म्हणजे काय, त्याला कुठलाही हक्क नाही. आणि जे संविधान होतं त्या ब्राह्मणवादाचं ते मनुस्मृती होतं, त्यात असं लिहिलंय की शूद्र कंट्रोलमध्ये राहिले पाहिजेत, म्हणून त्यांना किती द्यावं मोबदला. त्यांचं काम सेवा करणं वरच्या वर्गाची, आणि मोबदला किती द्यावा, तर त्याचं संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर त्याच्या घरात काही शिल्लक नको, असं श्लोक आहे. कारण घरात शिल्लक काही राहिलं तर उद्या कामावर येईल सेवेला याचा भरोसा नाही. म्हणून ट्रॅक्टरमध्ये डिझेल घालावं लागतं, विमानात पेट्रोल घालावं लागतं, तरच ते चालतं. पण माणूस नावाचं यंत्र गुलाम व्हायचं असेल तर एकच आहे, ते संध्याकाळी त्याच्याकडे बॅलन्स नाही पाहिजे, शिल्लक काही नाही पाहिजे. हे लिहिलेलं आहे. म्हणजे त्याला किती द्यावं, तर तो मेला नाही पाहिजे आणि तो माजला नाही पाहिजे. माजला तर सेवा करेल आणि मेला तर मग सेवा मिळणार नाही. म्हणून मेलं नाही पाहिजे आणि माजलं नाही पाहिजे. अशा एका भारतात आपण राहत होतो. पण आपला स्वातंत्र्य लढा झाला तो अहिंसक झाला. त्या लढ्याची दोन सूत्र जगाला पहिल्यांदा कळली की शस्त्र आणि भोसकाभोसकीतून परिवर्तन होत नसतं, गोळ्या घालून ॲटम बॉम्ब टाकून परिवर्तन होत नसतं. परिवर्तन होतं जर सर्व समाजाने काही कल्पना स्वीकारल्या तर तेच हत्यार बनवून वर येतात. कल्पना हे हत्यार असतं आणि ते डोक्यात असतं, आणि डोकं निसर्गाने सर्वांना दिलंय. ईश्वर मानायचं असेल तर ईश्वराने म्हणा. तर हे जे दिलेलं आहे त्या कल्पना हेच हत्यार असतं. म्हणून आपला स्वातंत्र्य लढा जगातला एकमेवाद्वितीय आहे की ज्याच्यामध्ये तलवार नाही चालली पण इंग्रज पळून गेला, आणि इंग्रजांना पळता पळता आपण मारलं नाही, त्याचा निरोप समारंभ करून पाठवलं. आणि त्याचं एक दाखवायला म्हणून लॉर्ड माउंटबॅटन व्हाईसरॉय त्याला आपण पहिला राष्ट्रपती केला. राव आम्ही काही मारत बिरत नाही, आणि तरी तुम्ही आमच्यावर राज्य नाही करायचं. पण हे करताना लोकांची एकी करावी लागते. त्यावेळेला महात्मा गांधींच्या लक्षात आलं की इथे हक्क वेगवेगळे आहेत, म्हणून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सगळ्यांनी सहभागी व्हावं. म्हणून सांगितलं की स्वातंत्र्य मिळालेल्या नव्या भारतात कोणाचे हक्क जास्त आणि कोणाचे हक्क कमी असणार नाही. सर्वांचा समान दर्जा असेल. बामण वरचा आणि हा खालचा असं कधीही होणार नाही. सर्व त्यांना नागरिक म्हणायचं. म्हणजे आपण प्रजा होतो, आता नागरिक झालो. म्हणजे याचे पथ्य काय, आपण जात पाळायची नाही. मग तरी जातीचे महापुरुष आपण असे का जमतो, तर एवढ्या करता की महापुरुष आपला पुढे जाऊन आपल्याला सांगतो की मोरला रस्ता असा असा आहे, त्या रस्त्याने तू आलास तर मग तू सगळ्यांच्या. आणि शेवट आपल्याला सर्व भारतीय नागरिकांना समान व्हायचंय आणि जात मागे टाकायची.
हे लक्षात घ्या, असं ठरलंय. आणि जे शांत लढत झालं तेच बाबासाहेबांनी आपल्या संविधानात आणलं. सर्वजण सारखे, आणि सगळ्यात अवघड होतं ते स्त्री पुरुष सारखे. आणि तुमच्या या मेळाव्याला शुभेच्छा देतो. भगवान हा पहिल्यापासून सक्रिय माणूस आहे, तो काहीतरी करणार, पण बरोबर दिशेने करतो, म्हणून तो आमचा सहकारी. आणि समाजाला तो बरोबर लाईन देतो, लोकांना आधार दिला. आपल्या देशात गरजू लोक असतात, त्याची गरज ऐकून घेणं हे सुद्धा काम आहे ना, आणि ती सामुदायिकरित्या सोडवायचा प्रयत्न करणं, या प्रयत्नात तो असतो. म्हणून कायमच भगवान वैराट, काशीनाथ गायकवाड, दत्ता वगैरे आमच्या बरोबरच राहणार, एवढं सांगतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. आपण क्रांतीची मशाल घेऊन इथे आलात, आणि ही मशाल गेली 14 वर्ष आपण चालतो. आणि विषय काय तर आपल्याला अण्णाभाऊंना भारतरत्न दिलं पाहिजे. गेल्या वर्षी श्रीपाल सबनीस सर होते स्टेजवरती, त्यांना खूप याबद्दल रोष उत्पन्न झाला की अरे आमच्या अण्णाभाऊंना तुम्ही भारतरत्न देत नाही. मी जाहीर करतो की अण्णाभाऊ साठे विश्वरत्न आहेत असं श्रीपाल सबनीस म्हणाले. तर अशा विश्वरत्नाला आपण मागतो आहोत, पाहतो आहोत परीक्षा यांची काय करायची. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते का भितात, हे द्यायला का भितात, हे माझ्या आता लक्षात आलं. ते असं आहे की यांच्या मागे एक जागतिक विचार आहे. आणि अण्णाभाऊ साठे सुद्धा मोठे का झाले की त्यांच्या मागे एक जागतिक विचार आहे, आणि तो आहे समतावादाचा विचार. आणि असा जागतिक विचार आहे की या देशातली, या जगातली भांडवलशाही सगळी राष्ट्र त्याच्यावर तुटून पडली तरीही हा विचार काही मरत नाही. एके ठिकाणाहून गेला तर दुसऱ्या ठिकाणी येतो. आणि अशा प्रकारे यांना असं वाटतं की तत्वज्ञान मारलं जातं. पण लक्षात ठेवा, जगातलं कुठलंही तत्वज्ञान हे कधीही मरत नसतं. ज्या चार्वाकचे सगळे श्लोक काढून टाकले, पुस्तकात जाळून टाकले, अण्णाभाऊनं जो विचार केला तो फार दूरदर्शी विचार आहे. तो विचार मोडला जाऊ शकत नाही. राष्ट्र मोडलं जाऊ शकतं, फूट पाडू शकतं, सत्ता बदलू शकते, विचार मात्र बदलू शकत नाही. तसेच मोहम्मद शेख, शिवाजी भिसे, हरिभाऊ वाघमारे, दत्ता डादर, सुनीता जाधव, राजाभाऊ शिंदे, नितीन वन्ने, अभिजित ननावरे, शिवाजी अवघडे, दत्ता कांबळे, प्रवीण सपकाळ, सचिन वायदंडे, शरद केंगार, लक्ष्मण मोठे, रमेश दोरगे, काशीनाथ गायकवाड, हरिभाऊ वाघमारे, अरुणा तांगडे, सुनीता अडसुळे, संतोष सोनवणे, सुरेखा भालेराव, वंदना पवार, गणेश लांडगे, अल्पना मोरे, अर्जुन दाखले, शामराव सोनवणे, कीर्ती गायकवाड, लहू गायकवाड, आभार चव्हाण, संगम लोंढे, प्रमिला देवकुळे, पल्लवी कंदकर, छाया मोरे, विमल ताईसाहेब वायकर, रमेश शिंदे, शाहीन जमादार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीनाथ गायकवाड यांनी केले.